नमस्कार विद्यार्थ्यांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 सिक्स्थ चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स किंगडममध्ये क्रिप्टोगॅमे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि फनेरोगॅमस यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणार आहोत. तर डिव्हिजन 4 जिम्नोस्पर्म. तर ग्रीक वर्ड जिम्नो मीन्स नेक्ड आणि स्पर्मा म्हणजे सीड. ज्यांच्या सीड नेक्ड आहेत, नेक्ड म्हणजे ओपन, उघड्या, ज्यांच्या बिया उघड्या आहेत असे प्लांट्स म्हणजे जिम्नोस्पर्म. एक्झाम्पल सायकस, बघा सायकसची डायग्राम, पिनस आणि जिंको म्हणजे नेचे वर्गातला एक तो प्लांट आहे. नाउ व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जिम्नोस्पर्म? जिम्नोस्पर्म आर मोस्ट प्रिमेटिव्ह अँड सिम्पल सीड प्लांट्स. खूप आधीपासून आहेत हे आणि साध्या बिया असणारे प्लांट्स आहेत. सीड्स आर नेक्ड, उघड्या बिया आहेत, अँड नॉट एनक्लोज विदिन द फ्रूट. फळांच्या आतमध्ये झाकलेल्या नाही आहेत. युजली पेरेनियल बहुवार्षिक, अनेक वर्ष असतात ही झाडं, म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन हा खूप मोठा आहे. एव्हरग्रीन, सदाहरित आहेत. अँड वुडी प्लांट्स, लाकूड भरपूर प्रमाणामध्ये आहे. एक्झाम्पल सायकस पिनस, पाईन, सिड्रस म्हणजेच देवदार आणि जिंको. स्क्रीनवरती डायग्राम पण बघायची आहे. नेक्स्ट डिव्हिजन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म ग्रीक वर्ड अँजिओन मीन्स केस आणि स्पर्मा म्हणजे सीड. ज्यांच्या सीडला केस आहे, केस म्हणजे कवर, आउटर कवरिंग आहे, म्हणजे सीड ह्या झाकलेल्या आहेत असे प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म. आता ह्यांचं अँजिओस्पर्मचं पुन्हा 2 सब डिव्हिजन आहेत. फर्स्ट सब डिव्हिजन इज मोनोकॉटिलेडॉन. मोनो मीन्स 1, कॉटिलेडॉन म्हणजे सीड लीफ. बियांचे भाग एकच असेल तर ते मोनोकॉटिलेडॉन. एक्झाम्पल मेज, व्हीट, राईस, ओनियन, शुगरकेन, बार्ली, बनाना अँड कोकोनट. नाव सब डिव्हिजन सेकंड डायकॉटिलेडॉन. डाय म्हणजे 2 आणि कॉटिलेडॉन म्हणजे सीड लीफ. बियांचे 2 भाग, 2 बिया असलेले म्हणजे डायकॉटिलेडॉन. एक्झाम्पल पी म्हणजे वाटाणा, पोटॅटो, सनफ्लावर, रोज, बनियन म्हणजे वडाचं झाड, नीम आणि ॲपल हे डायकॉटिलेडॉन प्लांट्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स, जास्त डेव्हलप झालेले आहेत, विकसित झालेले आहेत. सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट्स. त्यांच्या ज्या बिया आहेत त्या फळांच्या आतमध्ये आहेत. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर ॲग्रिगेटेड इन द फ्लावर. ॲक्च्युली फ्लावर हा मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते फ्लावर्समध्ये आहेत. एम्ब्रिओ इन अ सीड्स हॅव अ स्ट्रक्चर कॉल्ड ॲज दी कॉटिलेडॉन. जो एम्ब्रिओ जो आहे सीडमध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण कॉटिलेडॉन म्हणतो, म्हणजे सीड बी. सी डायग्राम जिम्नोस्पर्ममध्ये कोन्स असतात अँड देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस. हे जे प्लांट्समध्ये ऑब्झर्व करा, त्यांचं स्टेम आहे ते विदाउट ब्रांचेस असतं आणि लीव्स फॉर्म अ कोन. पानांचा इथे एक असा मुकुट तयार होतो. अँड सीड नॉट एनक्लोज इन अ फ्रूट. पण हिअर इन अँजिओस्पर्म बघा, फ्लावरिंग प्लांट, फ्लावर्स आलेले आहेत, सीड्स एनक्लोज इन अ फ्रूट. ॲपल दाखवलेले, ॲपलच्या आतमध्ये त्याच्या सीड्स आहेत, म्हणजे सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट. Now, on the basis of the number of cotyledons, angiosperm are divided into 2 groups.
मोनोकॉटिलेडॉन अँड डायकॉटिलेडॉन हे दोन ग्रुप आहेत. तर सीड्स बघा, याच्यामधलं डिस्टिंक्शन काय आहे? सीड्स हॅव अ वन कॉटिलेडॉन. एकच बी असते, बीचा एकच पार्ट असतो, त्याला म्हणायचं वन कॉटिलेडॉन. आणि इकडे हॅव अ टू कॉटिलेडॉन. सीडचे दोन पार्ट असतात. मोनोकॉटिलेडॉनमध्ये रूट सिस्टीम, इट इज अ फायब्रस रूट सिस्टीम अँड हियर टॅप रूट सिस्टीम. फायब्रस तंतुमय मुळे असतात, टॅप सोटमुळे असतात. अँड स्टेम हॉलो. हॉलो मीन्स पोकळ, आतून पोकळ असतं जसं बांबूचं असं. त्याच्यानंतर रेड्यूस टू द डिस्क. ओनियन आणि गार्लिक, कांदा लसूणमध्ये आपण बघतो जे स्टेम आहे ते डिस्कसारखं एका तबकडीसारखं ते फॉर्म झालेलं असतं. आणि बनानामध्ये फॉल्स स्टेम असतात. फॉल्स स्टेम म्हणजे फक्त स्टेमसारखा पार्ट, ट्रू स्टेम नसतात, खरोखरचे स्टेम नाही. आणि डायकॉटिलेडॉनमध्ये स्ट्रॉंग स्टेम असतात. सी डायकॉट आणि मोनोकॉट. सीड डायकॉटमध्ये सीडचे इक्वल टू पार्ट्स होत आहेत. टू इक्वल पार्ट्स होत आहेत सीडचे, टू इक्वल हार्स आहेत, याला म्हणायचं डायकॉटिलेडॉन. आणि इकडे फक्त सीडचा एकच पार्ट आहे, दोन इक्वल पार्ट झालेले नाही आहेत, म्हणजे मोनोकॉटिलेडॉन. याच्यासाठी एक सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. काय करायचं आहे आपल्याला? सोक द सीड्स ऑफ दी टॅमॅरिंड अँड व्हीट इन अ वॉटर फॉर 8 to 10 hours. आपल्याला पाण्यामध्ये 8 ते 10 तास सीड, समजा आपण व्हीट घेतलं, व्हीट आणि टॅमॅरिन, व्हीट म्हणजे गहू आणि टॅमॅरिन म्हणजे चिंचोका. तर हे आपण पाण्यामध्ये जर सोक केले 8 to 10 hours, 8 ते 10 तास, आणि त्याच्यानंतर जर आपण बाहेर काढले तर आपल्याला चेक करायचे की वेदर सीड्स डिवाइड्स इंटू टू इक्वल हाल्व्स ऑर नॉट. तर आपल्याला बघायचं की ती जी सीड आहे, बी जी आहे, तिचे दोन इक्वल पार्ट्स होतात की नाही. तर इन केस ऑफ टॅमॅरिन, चिंचोका, तो भिजलेला चिंचोका जर आपण बघितला तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होते, म्हणजे दोन सीड लीफ आहेत, म्हणजे डायकॉटिलेडॉन यासारखे. आणि गहू जर आपण बघितला तो भिजलेला असला तरी त्याचे दोन इक्वल हाल्व्स होणार नाही आहेत, दोन इक्वल पार्ट होणार नाही आहेत, आपण ते करू शकत नाही, ते म्हणजे मोनोकॉटिलेडॉन. तर इथे सगळ्यांना डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन हा कॉन्सेप्ट समजला असेल. नेक्स्ट, रूट सिस्टीम. डायकॉटिलेडॉनमध्ये टॅप रूट सिस्टीम असते आणि मोनोकॉटिलेडॉनमध्ये फायब्रस रूट सिस्टीम असते. बघा, हे तंतुमय मुळे आहेत आणि इथे सोटमुळे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, वॅस्क्युलर बंडल. वॅस्क्युलर बंडल स्कॅटर्ड आहे आणि क्लोज्ड आहे, पसरलेलं आहे आणि ते बंदिस्त आहे आणि सेकंडरी ग्रोथ डझंट ऑकर. आणि लॅक कॅम्बियम. हिअर अरेंज इन अ रिंग, रिंगसारखं अरेंज झालेलं आहे, ओपन आहे. दे हॅव अ कॅम्बियम अँड अंडरगो सेकंडरी डिव्हिजन. आपण फरक स्पष्ट करा बघतोय, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉटिलेडॉन अँड डायकॉटिलेडॉन. नेक्स्ट, लीफ बघा, रॅडिकल अरायझेस डायरेक्टली फ्रॉम द सॉईल. त्यांचं जे रॅडिकल आहे ते डायरेक्टली सॉईलपासून अरेंज होतं. सेसाईल आहे, विदाऊट पेटिओल, त्यांना देठ नसतं. आणि पानांमध्ये जे आपण रेषा म्हणतो, व्हिनेशन म्हणतात त्याला, तर इथे पॅरलल व्हिनेशन असतं मोनोकॉटिलेडॉनमध्ये. आणि डायकॉटिलेडॉनमध्ये रेटिक्युलेट व्हिनेशन असतं, म्हणजे जाळीदार व्हिनेशन असतं. इकडे काय आहे? पिटिओलेट, म्हणजे त्यांना पिटिओल आहे, त्यांना देठ आहे, डॉर्सी वेंट्रल आहेत, हॅविंग अ डिससिमिलर डॉर्सल अँड व्हेंट्रल सर्फेसेस आहेत, पुढचं मागचं वेगवेगळे सर्फेसेस आहेत. आपण डायग्राम बघूया. बघा, वॅस्क्युलर बंडल स्कॅटर्ड, पसरलेले आहेत, आणि इकडे एक रिंग फॉर्म झालेली आहे वॅस्क्युलर बंडलमध्ये. नेक्स्ट, लीफ. ऑब्झर्व द डायग्राम, डायकॉट अँड मोनोकॉट. डायकॉट प्लांटमध्ये व्हिनेशन बघा, हे व्हिनेशन, हे कसं व्हिनेशन आहे? रेटिक्युलेट आहे, म्हणजे नेटवर्क फॉर्म झालं, एक जाळीदार व्हिनेशन आहे. आणि इथे जर आपण बघितलं मोनोकॉटमध्ये तर पॅरलल व्हिनेशन आहे बघा.
ह्या ज्या शिरा आहेत पानांच्या त्या पॅरलल आहेत. सो इन अ मोनोकॉट लीफ देअर इज अ पॅरलल विनेशन अँड इन डायकॉट लीफ रेटिक्युलेट विनेशन. नेक्स्ट फ्लावर. फ्लावर इट इज अ ट्रायमेरस म्हणजे पार्ट्स अरेंज इन अ ग्रुप ऑफ 3. 3 पार्ट्समध्ये त्यांची अरेंजमेंट झालेली असते. आणि इकडे पेंटॅमरस. पेंट्या म्हणजे 5. पेंटॅमरस 5 पाकळ्यांमध्ये त्यांची अरेंजमेंट झालेली असते. आणि एक्झाम्पल आहेत मागच्या स्लाईडमध्ये पण आपण एक्झाम्पल बघितले. मेज, व्हीट, राईस, ओनियन, शुगर केन, बार्ली, बनाना, कोकोनट, ग्रासेस. आणि इकडे पी, पोटॅटो, सनफ्लावर, रोज, बनियन, नीम आणि ॲपल. सी डायग्राम. फ्लावर्स. बघा फ्लावर्स मोनोकॉटमध्ये 3 पार्टमध्ये अरेंजमेंट झालेली आहे इकडे. आणि डायकॉटमध्ये बघा किती पार्ट आहेत, 5 पाकळ्या आहेत. इकडे 3 पाकळ्या आहेत. तर हे मोनोकॉट प्लांटचं फ्लावर आहे आणि डायकॉट प्लांटचं फ्लावर आहे. परीक्षेला नेहमी क्वेश्चन येतो डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉटिलेडॉनस अँड डायकॉटिलेडॉनस प्लांट्स. तर सगळ्यांना समजलेलं असेल इथे. What are the monocotyledonous plants and dicotyledonous plants? Thank you.